नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। सर्वांसमोर गौरीने येऊन आता चक्क सगळ्यांसमोर आणला ह्या कामिनीचा खरा चेहरा। तर आपल्या कमळीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं आपल्या गौरीने। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ह्या कामिनीने सगळ्यांसमोर आपल्या कमळीचं खरं सत्य आणायचं ठरवलेलं असतं आणि कामिनीला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत असते की आता हाच एक चांगला चान्स आहे की कमळीचं खरं सत्य सगळ्यांसमोर आणायचा आणि कमळीला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं। त्याच्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजी पूर्णपणे खचून जाईल आणि तिला देखील ह्या कमळीवरचा कधीचा देखील तिचा विश्वास देखील या कमळीवरती राहणार नाही, हा पूर्णपणे प्लॅनिंग असतो कामिनीचा। पण कामिनीला माहीत नसतं की आता ती कमळीला फसवायला निघाली आहे। पण कमळी अशी तशी नसते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की राजन काका आणि कमळी ह्या दोघांनाच फक्त हे सत्य माहीत असतं। त्याच्यामुळे राजन काकांनी सांगितलेलं असतं कमळीला की मी जोपर्यंत हे सत्य कोणाला सांगत नाही ना, तोपर्यंत तू माझ्या आईसाठी प्लीज हे सत्य कोणत्या जगाला सांगणार नाही किंवा कोणाला कळू देखील देणार नाही की तू माझी खरी मुलगी नाही असते। तर आता पण खरं मित्रांनो पाहायला गेलं तर राजनची खरी मुलगी पाहायला गेलं तर कमळीच आहे। पण हे बिचाऱ्या कमळीला देखील माहीत नसतं आणि राजनला देखील माहीत नसतं। पण हे सगळं सत्य तर आपल्या गौरीला माहीत असतं। तिला असं वाटत असतं की ह्या लोकांनी कमळीचा स्वीकार केला, याचा अर्थ असा की त्यांना माहीत आहे की कमळीच यांची खरी नात आहे म्हणून। पण आता ज्या प्रकारे कामिनी हा सगळा तमाशा होळीच्या कार्यक्रमामध्येच बाहेर आणायचं ठरवते, त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठी घटना घडते। कारण की तुम्ही पाहिलंच की त्या ठिकाणी आपली गौरी देखील असते, पण ह्या लोकांना माहीतच नसतं की ती गौरी आहे म्हणून। कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की ही साधना मावशी आहे आणि नयनताराला तर समजत नसतं की माझ्या घरामध्ये नेमकं चाललंय काय। कारण की नयनताराला एक गोष्ट कळालेली असते की काही ना काही नक्कीच गडबड आहे। त्याच्यामुळे आता अन्नपूर्णा आजींना तर पूर्णपणे खात्री पटलेली असते की कामिनी आणि रागिनी दोघीजणी देखील एवढ्या खोटारड्या आहेत आणि एवढ्या खोट्या बोलतात की यांच्याबद्दल काय बोलायलाच नको। त्याच्यामुळे आता कामिनीला आणि रागिनीला चांगलाच धडा शिकवायचा ह्या मुहूर्तावरती असं अन्नपूर्णा आजी देखील ठरवते। आणि अन्नपूर्णा आजी म्हणतात की ह्या कायमस्वरूपी कमळीच्या माठीमागे का हात धुवून लागलेल्या आहेत हे अन्नपूर्णा आजीला देखील समजलेलं नसतं। तर अन्नपूर्णा आजी आता एवढ्या मोठ्या धक्क्यातून एकदाच बाहेर आलेल्या होत्या, पण आता ह्या कामिनीने ठरवलेलं की असा काय धक्का द्यायचा की त्यामध्ये अन्नपूर्णा आजी देखील सपडून जाईल आणि दुसरीकडे मात्र ह्या कमळीचा देखील खरा चेहरा जगासमोर येईल। पण आता मित्रांनो कहाणीमध्ये ट्विस्ट येतो, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला समजेल की आता दुसरीकडे मात्र आपल्या गौरीला वाटत असतं की मी सगळ्यांसमोर जाऊन ओरडून सांगू का की कमळीच माझी मुलगी आहे। पण आता हे सगळं करताना मात्र गौरीला धक्का बसत असतो, कारण की गौरीला कळते की ह्या लोकांना जर समजलं की कमळी माझी मुलगी आहे, राजन तर मला लगेच ओळखेल, पण सगळ्या जगासमोर जर कमळी माझी मुलगी आहे ह्या ज्या क्षणाला ह्या कामिनीला आणि रागिनीला समजेल, त्यावेळेस मात्र ह्या बाया माझ्या कमळीला मारायला देखील मागे पुढे पाहणार नाही, असं मात्र आपल्या गौरीला वाटत असतं। पण तुम्हाला माहीत आहे का, कामिनीने त्या ठिकाणी जो उपस्थित प्रश्न केलेला असतो तो म्हणजेच की ती कमळीला विचारते की तुझ्या आईचं नाव खरं काय आहे। आणि तुम्ही पाहायला गेलं तर आता आपल्या कमळीला आत्तापर्यंत सरू हेच नाव तिच्या आईचं माहीत होतं, परंतु गौरीचा आणि आपल्या कमळी ह्या नावाचा काय काय जवळजवळ संबंध आलेला नसतो। तुम्हाला माहीतच आहे आपल्या गौरीने तिचं नाव सरू असं का ठेवलं होतं, कारण की भूतकाळात जर तुम्ही पाहायला गेला तर आपल्या राजनचं आणि सोबतच आपल्या गौरीचं लग्न देखील झालं होतं। पण ह्या माजुरड्या कामिनीने सगळी काही पैसे आणि प्रॉपर्टी हडपण्यासाठी बिचाऱ्या आपल्या गौरीला त्यावेळेस मारण्याचा प्रयत्न केला आणि ती मरून गेली असं तिने गृहीत धरलं आणि स्वतःच्या मुलीचं लग्न आपल्या राजनसोबत लावून दिलं। कारण की तिला माहीत होतं की आपल्याला जर पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आपल्याला हे करावंच लागणार आहे। आणि बिचारा राजन एवढ्या वर्ष तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे त्याच्या मुलीला आणि स्वतः गौरीला सगळीकडे शोधत होता, परंतु मात्र त्याच्या हाती अपयश आलं आणि फायनली तुम्ही पाहिलंच की तरी देखील त्याला त्याची मुलगी आणि बायको भेटू शकली नाही। बायको भेटली पण बिचारी ती अर्ध्यातूनच राजनला परत सोडून गेली आणि तिने एक पत्र लिहिलं होतं मित्रांनो हॉस्पिटलमध्ये। हे सगळं तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे आठवत असेल आणि तेच पत्र मात्र राजनने जपून ठेवलं होतं आणि तेच पत्र आता रागिनी आणि कामिनीच्या हातात देखील लागलेलं आहे। आणि हे सगळं पत्र आता मात्र त्या सगळ्यांना वाचून दाखवत असतात, ते पण होळीच्या समोर। आणि हे पत्र वाचताना त्या ठिकाणी आपली गौरी देखील असते, परंतु आता तुम्हाला ह्या गोष्टीतून एक गोष्ट समजेल की मात्र हे सगळं ज्या ठिकाणी चालू असतं ते नयनताराचं घर असतं आणि नयनताराला काही कळत नसतं की नेमकं ह्यांचं चाललंय काय। कारण की दुसरीकडे तुम्ही पाहायला गेलं तर कहाणीमध्ये अजून एक असा ट्विस्ट येणार असतो की नयनताराने अन्नपूर्णा आजींना शब्द दिलेला असतो की तुमची मोठी नात जर आली तर तिच्यासोबत माझ्या ऋषीचं लग्न लावून दिलं जाईल। पण आता तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला कमळी अजिबात देखील आवडत नसते, जरी ती अन्नपूर्णाची नात असेल तरी देखील। आणि ज्यावेळेस मात्र हे सत्य कामिनी सगळ्या जगासमोर आणायचं ठरवते त्यावेळेस मात्र नयनतारा
नयनताराला देखील इंटरेस्ट येतो. तुम्हाला माहीतच आहे, नयनताराला वाटतं की आता जर कमळी खरं अन्नपूर्णाची नात नसेल तर मी दिलेला शब्द पाळायची देखील मला काही गरज नाही आहे. पण आता हे सगळं सत्य कामिनी अशा प्रकारे बाहेर आणत असते की बिचाऱ्या आपल्या कमळीला काही कळत देखील नसतं आणि ह्या कामिनीच्या ट्रॅपमध्ये आपली कमळी खूप बेकारवाणी फसलेली असते. कारण की तिला समजतच नसतं की ह्या सगळ्या संकटातून आता ती बाहेर येणार कशी. तेवढ्यात मात्र राजनमध्ये काहीतरी बोलायला जाणारच तेवढ्यात मात्र ही रागिनी राजनला सांगते की तू आता गप्प बसून राहा, कारण की तुझा काहीही संबंध नाही मध्ये बोलण्याचा, कारण की तुला देखील हे सत्य माहीत आहे की कमळी तुझी मुलगी नाहीच आहे म्हणून. पण तू आता हे सगळं काय खोटं नाटक बनवलेलं होतं ना एवढ्या दिवस, तर आता ह्या सगळ्याचा पर्दाफाश मी आणि आईने मिळून केलेला आहे. पण या दोघीजणी देखील एक गोष्ट विसरून गेलेल्या असतात की त्यांना अजून पण माहीत नसतं की खरं तर सत्य आता बाहेर येणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्या ठिकाणी ज्या साधना मावशी असतात, म्हणजेच आपल्या कमळीची आई सरू आणि दुसरीकडे राजनची बायको गौरी, ह्या सगळ्या एकच व्यक्ती असतात. आता हे सगळं काही सत्य जगासमोर येणार आहे. म्हणजेच ही कामिनी चक्क आपल्या कमळीचा हात पकडते आणि तिला होळीत ढकलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. कारण की तुला माहीतच होतं ना की तू हे सगळं लुबाडशील, घेतली सगळी प्रॉपर्टी आणि पैसे, आणि तू अन्नपूर्णा आजींचा विश्वासघात केला. तुला लाज कशी नाही वाटली कमळे? आता ह्या कमळीचं मी काय करते ते तुम्ही पाहाच. त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी सगळ्यांना म्हणते की थांबा, कोणी काही करणार नाही, मला कमळीला काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि अन्नपूर्णा आजी सगळ्यांसमोर कमळीला प्रश्न विचारतात आणि म्हणतात की तू का फसवलं मला, का खोटं बोलली तू माझ्यासोबत. पण बिचारी कमळी त्या ठिकाणी काहीच बोलू शकत नसते, कारण की कमळीलाच मुळात सत्य माहीत नसतं. पण आता हे सगळं घडत असताना मात्र बिचारी कमळी ज्या ठिकाणी उभी असते त्या ठिकाणी रडायला लागते आणि त्या क्षणी सगळ्यांना असं वाटतं की कमळीचा पर्दाफाश झाला. पण मित्रांनो नाही. तेवढ्यात कहाणीमध्ये येतो खतरनाक असा ट्विस्ट. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की राजन सगळ्यांना सत्य सांगायला चाललेला असतो. ऋषी सरांना तर समजत नसतं की कमळी असं अचानक कसं वागू शकते. नयनताराला कळत नसतं की एवढं मोठं सत्य असं कसं होऊ शकतं. म्हणजेच काही ना काही गडबड आहे हे त्यांना देखील समजतं. पण त्या ठिकाणी उभी असणारी आपली साधना काकू, डोक्यावरती पदर घेतलेली, आता ती कहाणीमध्ये असा ट्विस्ट आणेल याचा स्वप्नात पण कोणी विचार केला नसेल. कारण की कामिनीने तर तिचा खरं रंग, रूप, रेषा सगळ्यांना दाखवायला सुरुवात केलेली असते. कारण की कामिनी सगळ्यांना असं काय ओरडू सांगत असते जसं की आपल्या कमळीने खूप मोठा गुन्हाच केलेला आहे. पण या गोष्टीमुळे मित्रांनो अन्नपूर्णा आजींना एवढा मोठा परत धक्का बसतो की त्यांना आता ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी बाहेर येणं खूप खूप मोठी कठीण प्रसंग असतो. कारण की तुम्हाला त्या क्षणाला एक गोष्ट एवढी भयानक कळेल की म्हणजेच आता आपली चक्क गौरी त्या ठिकाणी, म्हणजेच आपली सरू त्या ठिकाणी जाते आणि ह्या कामिनीचा मास त्याच ठिकाणी उतरवते आणि सगळ्यांना ओरडून सांगते की कमळी माझी मुलगी आहे. आणि हे ज्या क्षणी उघडकीस येतं त्यावेळेस मात्र मित्रांनो सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की तुम्हाला हे सगळं खूप पुढं पाहायला भेटेल. कारण की तुम्हाला लगेच हे पाहायला भेटणार नाही, कारण की खूप सारा ड्रामा आता यामध्ये होणार आहे. तर बिचाऱ्या कमळीला आता या ठिकाणी न्याय देण्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतःची आईच येणार आहे. पण आता कमळीच्या समोर देखील भयानक सत्य असं उघडकीस येतं की माझ्या आईने एवढ्या वर्ष माझ्यापासून हे सत्य का लपवलं. कारण की कमळीच्या पायाखालची जमीन तर तेव्हा सरकते जेव्हा तिला समजतं की ती खरंच राजांची आणि महाजनांची मुलगी आहे ते. आणि हे कळाल्याच्या नंतर कमळीला कळतं की आईने हे सत्य माझ्यापासून लपून ठेवलं होतं. म्हणजेच याच्या पाठीमागे देखील काही ना काही नेमकंच मोठं सत्य आहे. आणि तुम्हाला पाहायला गेलं तर मित्रांनो एक गोष्ट माहीत आहे, कामिनीने आपल्या सरूचा म्हणजेच आपल्या गौरीचा कशा प्रकारे छळ करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ह्या सगळ्याचा बदला मात्र आता कोण घेणार आहे तर आपली कमळी बदला घेणार आहे. तर मित्रांनो आता परत एकदा ह्या अन्नपूर्णा आजींसमोर कमळीला खाली पाडण्याचा प्रयत्न मात्र ह्या कामिनी रागिनीने केला होता. पण आता ह्याच जगासमोर एक्सपोज होणार आहेत. पण आता हे सगळं पुढं घडत असताना मित्रांनो याला खूप सारा वेळ लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे उद्याच पाहायला भेटेल असं कदापि नाही आहे. कारण की मित्रांनो तुम्ही पुढे जे काय भाग पाहचाल त्यामधून तुम्हाला समजेल की आपली गौरी स्वतः सगळ्या जगाला येऊन बाहेर सांगते की कमळी माझी मुलगी आहे आणि मी राजांची बायको आहे. त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर एवढं भयानक सत्य आल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि अन्नपूर्णा आजींना तर आनंद तुम्हाला सांगायलाच नको, तिचा गगनात मावत नाही. कारण की तिला एवढा मोठा धक्का बसतो की सगळ्यांसमोर कामिनी एक्सपोज करत असते की कमळी तिची मुलगी नाही आहे. त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजीला एकच गोष्ट वाटत असते की ह्या जगामध्ये खरी माणसं उरलेली नाही आहेत. कमळीने फक्त माझ्या भावनांशी खेळली कमळी, असं मात्र अन्नपूर्णा आजींना वाटत असतं. पण मुळात असं नाही मित्रांनो. कारण की तुम्ही पुढे पाहचाल त्यावेळेस मात्र तुम्हाला एक गोष्ट नीट समजून येईल
कारण की तुम्हाला पुढे एक गोष्ट अशी समजेल की ह्या कामिनीचा पर्दाफाश सगळ्या जगासमोर होणार आहे आणि ते दुसरं तिसरं कोणी न करता आपली स्वतः गौरीच करणार आहे. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, आत्तापासून दररोज दुपारी 12:30 वाजता आपल्याला कंबळीच्या येथून पुढे सगळ्या काही अपडेट पाहायला मिळतील आणि दुपारी 2 वाजता लक्ष्मी निवास मालिकेच्या संपूर्ण अपडेट पाहायला भेटतील आणि रात्री 9 वाजता परत तुमच्यासाठी विण दोघातील ही तुटे नाही या मालिकेच्या पण अपडेट पाहायला भेटतील इथून पुढे दररोज. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे. तरच हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की पुढचा व्हिडिओ कंबळीचा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला पाहिजे. नक्की कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.